साहेब, मी नारायण राणे साहेबांचं बोलणं ऐकलं. ते म्हणाले की पोलिसांना आम्ही असं सांगितलं की त्यांना वाट करून द्या. बरोबर आहे, मग वाट करून द्या. आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही तेच सांगतो ना, आम्हाला वाट करून द्या म्हणतो ना. आम्ही कुठे भांडलो? ही काय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची जागा काय भांडायची आहे? तेव्हा आमचं काय, आमच्याकडे आम्हाला आव्हान द्यायला आले. नाही आव्हान नाही, लागलं तर तुम्ही, आम्ही सांगतो सगळ्यांना बाजूला सरका, सगळे चालले. चला, हे बघा NDTV वरती त्यांनी सगळ्यांना आव्हान केलं की तुम्ही बाजूला सरका. वेळ क्लॅश झाली तुमची आणि त्यांची. आता ती पोलिसांची जबाबदारी. आम्ही तर वेळ कळवलेली होती, आम्ही त्या वेळेला आलो. आम्हाला थांबायला सांगायला पाहिजे होतं, नाही तर त्यांना थांबायला सांगायला पाहिजे होतं. आम्ही थांबलो असतो. आम्ही कॉन्ट्रोवर्सी नको, आम्ही 5-10 मिनिटं थांबलो असतो, काही प्रॉब्लेम नाही. आताही तुमची थांबायची तयारी आहे? हो, थांबू ना, काय 2 मिनिटं थांबायला काय प्रॉब्लेम? त्यांना बघायचं बघून घे. हे बघा, ही जी दृश्य महाराष्ट्र बघतो ना, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाहीये. ती भले कोकणामध्ये ह्याच्या पूर्वी काही प्रमाणामध्ये आपण बघितलेली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते इथे उभारलेले आहेत. पलीकडे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री असलेले खासदार उभारलेले आहेत. त्यांची एक टीम इकडे येऊ इच्छिते. दुसरीकडे श्री आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील गेले मगाशी NDTVशी बोलून. ही संस्कृती बरी आहे का? नाही, बिलकुल नाही. इथं तर बिलकुल हे झालं नाही पाहिजे, कारण हे छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे आणि जी घटना घडली दुर्दैवी आहे. आणि अशा ठिकाणी मला असं वाटत नाही काही राजकीय काही करण्याची गरज आहे. आता काय करणार तुम्ही? नाही, आम्ही जाऊ ना. जाणार? मग ते म्हणतात आम्ही जाणार. ही दृश्य बघा, पलीकडे आदित्य ठाकरे, त्यांच्याशी बोलू आपण.